नमस्कार मंडळी सगळ्यांना. तर अनिल जाधव शेतकरी जीवन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आता आमच्या रानात चालली आहे आणि बेबीकॉर्न मकाची कणसं मोडायची आहेत मला. तर तेच करण्यासाठी चालली आहे. तर त्याबरोबरच तर घरातली सगळं काम आवरलं, जनावरांचं पण काम आवरलं. जनावरांना पाणी पाजलं, वैरण टाकली आणि घरातलं स्वयंपाक धुणं भांडी सगळं आवरलं. आता मग सांगितलं होतं मला जाऊन रानामध्ये बेबीकॉर्न कणसं मोडायला. तर कणसं मोडायला आले आहेत म्हणून एक बादली घेतली आणि आलेली कणसं आहेत ती काढून घ्यायची होती. तर चला म्हटलं जाऊन रानामध्ये कणसं मोडून घ्यावी म्हणून रानामध्ये आले आहे. तर सकाळ सकाळी बघा की किती थंडी असते आणि परत ऊन चटकं द्यायला चालू करते. एक 10 वाजलं का भरपूर ऊन पडायला सुरुवात व्हायला लागल्या. रानात गेलं का ऊन लागते आणि घरात जर बसलं तर थंडी वाजायला सुरुवात होत्या. तर हे बघा मक्याचं कणीस आहे आणि हे आहे बेबीकॉर्न. ह्याला बेबीकॉर्नची कणसं पण म्हणतात आणि आमच्या इकडे ह्याला बेबीकॉर्न म्हणतात. तर हे बेबीकॉर्नची कणसं असतात ते बहुतेक करून त्यातलं जी बारीक बिटे असतात त्या हॉटेलमध्ये भाजीमध्ये घालण्यासाठी देतात वाटतं. तर असंच आमच्या इकडं म्हणतात, मला पण काही माहीत नाही. जे म्हणतात तेच मी सांगते. तर हे असं असतं बघा कवळं हे कवळंचं काढून द्यावं लागतं. निबार झालं तर घेत नाही, त्याला बीही काही येत नाही, नुसतं असेच कणसं असतात छोटी छोटी. तर हे काढून द्यावे लागतात आणि ह्याचा पाला आहे तो जनावरांसाठी आम्ही टाकतो. तर जनावरांना पण वैरण होते ना आणि जनावरांसाठी याची वैरण खूप चांगली असते. तर आम्ही ती जनावरांना टाकतो आणि ही कणसं आहेत ते विकायला देतो. तर कुठंतरी ये लागलेलं आहेत कणसं आता. तर इथं थोडासा ऊस लावला आणि हत्ती गवत लावलं आहे. त्यामध्येच आम्ही मका टोकून घेतली होती एका साईडला, म्हणजे भोंडा असतो ना, तर मध्ये ऊस आणि हत्ती गवत असं थोडं दोन्ही पण लावलं आहे वैरणीसाठी आम्ही. तर त्याच्या कडेला एका साईडलाच मक्कं टोचून घेतलं होतं. तर त्याला आता कणसं आलेत बघा. तर आज मला हे तोडून घ्यायला सांगितलेत सगळी कणसं. तर सकाळी आमचे कारभारी पण जरा बघितलं हुडकून, त्यांना पण थोडीशी घावली. आता जे थोड्या एक 3-4 ओळी राहिल्यात ते मला घ्यायला सांगितलं होतं. मग मी आले आहे आता रानात घेण्यासाठी मोडून. तर हे बघा लगेच पाठीमागं माझ्या आलाय. तर कुठं जाईल तिकडं रानात येतच असतो तो. तर बघा आता ही कणसं मोडून घ्यायची आहेत मला. आणि खरंच त्या छोट्याशा घरातल्या भिंतींनी कितीतरी प्रेमाने क्षण पाहिले होते. तर जे आलेली आहेत तेच मोडायचे आहेत. जास्त कवळी पण मोडून चालत नाही, जास्त कवळी मोडली तर आपलाच तोटा होतो. म्हणजे आलेल्या मापाची बघून मोडावे लागतात. आणि आलेली कणसं जर चुकून राहिली तर ती पुढच्या वेळेस ते कणीस आपल्याला ते घेताच येत नाही. ती कणीसच घेत नाहीत ते. निबार झालं का नाही घेत नाहीत, मग ते जनावरांनाच टाकावं लागतं. तर जी आलेली कणसं आहेत ती सोडून पण चालत नाही आणि जास्त कवळे आहेत ती घेऊन पण चालत नाही. तर ह्या कणसाचं असं आहे. आणि तसंच ठेवलं तर याला बी काही येतच नाही, असंच राहते. मग त्यासाठी ते मोडून जनावराला घालावं लागतं. नाहीतर मग तसं ठेवलं तर मग दुसरं कणीस तिथे येत नाही. तर असे एक 3-4 तर तोडं होत्यात. मग जे 1-2-3 तोडं चांगलं होत्यात. परत मग ती येत नाही, बारीक येते ती, काही मोडता पण येत नाही. मग ते पांढराट दिसते, मग ते घेत पण नाहीत ती कणसं. मग 1-2-3 थोडं चांगलं होत्या ते आलेली कणसाचं. परत सगळं तोडून वैरणीला जनावरांनी घालायचं. असं असतंय आमच्या इकडे ह्या मक्याचं. तर काही भागात पॉपकॉर्नची कणसं पण असतात. काही भागात तांबडी मका, म्हणजे जे जनावरांसाठी भरडा करतात ती मका पण असते. पण आमच्या इकडं हे बेबीकॉर्नच जास्त करून सगळेजण करतात. मग ह्या कणसाचं कसं होतं, जनावरांना लगेच वैरण येत्या
2.5 महिन्याचे काही तर असते वाटतं. मग 2.5 महिन्याला लगेच वैरण जनावरांना येते. आता हे कणसाचा पाला आहे, हा पालासुद्धा जनावरांना खूप चांगली याची वैरण मिळते बरं का. तर ते पाला घालायचा. परत हे बघा मोडून घेतले. जे आलेले आहेत ते काढून घ्यावं म्हणलं. तर आज एकादश आहे आणि घरात सगळ्यांचीच एकादश आहे. मग अजून तर मी काय स्वयंपाक केलाच नाही, म्हणजे कोण स्वयंपाक खाणार नाहीच घरात म्हणून स्वयंपाक काही केलाच नाही. आता कणसं मोडून घेणार आहे. म्हणजे जास्तच ऊन पडतंय ना. परत 12:30 वाजल्या 12-12:30 वाजेपर्यंत जास्तच ऊन पडते. मग त्याच्या अगोदरच आता 10:30-11 वाजायला आले तरी पण मग मोडून घ्यावं म्हणलं आणि मग फराळाचं सगळ्यांनाच करावं. तर आज माझी, आमच्या, मंडळी तुमच्या इकडे पण माझ्या मुलीची आणि सासूबाईंची सगळ्यांचीच एकादश आहे. तर सगळ्यांनाच खिचडी बनवणार आहे. तर केळं पण आणली होती त्यांनी. कणसं मोडून घ्यायची, त्यांना केळं आणि बारीक बारीक सगळ्यांना द्यायची खायला विकायचं. आणि पाला आहे जनावरांसाठी, जनावरांना टाकायचं. तर आमच्या इकडं भरपूर लोक हेच करतात. तर मोठी मोठी बघून कणस पण होते आणि बेबी कॉर्न घ्यायचे आहेत बघा. कणस विकायला पण येतात. आणि आपण जे साधं पिकाचं मक्क करतो ना, तर जनावरांना वाढ आणण्यासाठी आमचे कारभारी गेले आहेत. हे लवकर येतं. विकतच वाडा आणत आहेत. तोडायला काही टाइम भेटत नाही. आमच्या इकडे लोक हेच टाइम भेटलं तर तोडून पण आणतात. लय लोक करतात हे. पण आज विकतच वाडा आणतो म्हणून गेलेत. तर असं मक्का, जनावरांना हत्ती गवत असं काहीतर वैरणीसाठी केलं तर जनावरांना मिळतं. तर आमच्या इकडे जास्त करून ऊस, मक्का आणि हत्ती गवत याचीच वैरण असते. आणि थोडंसं खर्चापुरतं आम्ही माळवं लावतो. तर माळवं पण आता काही नाही, सगळं संपत आले. थोडं होतं टोमॅटो, ते लावलं होतं. खरं टोमॅटोसुद्धा पावसामध्ये नुकसान झालं. सगळी झाडं रोगाने गेल्यामुळं आम्हाला काही त्याचं फायदा झालाच नाही. तर असो, फायदा तोटा हे शेतीत चालतोच. तर बादली भरल्या बघा. आता ही घरी ओतून यायला पाहिजे. तर त्याच्यावरतीच ठेवायला लागलं तर मग रानातनं पडतात सगळी कणसं. आणि एक झाले बघा, उंदरं लागल्यात. आणि उंदरं काय करलेले ते मक्याचं थाट आहे ती बुडक्यातनंच कांडरून टाकायला लागल्यात. आणि ते थाट आहे ते ना वाळून खाली पडायला लागले. तर बरंच नुकसान करायला लागले ते उंदरं. तर त्यांना पण काय आता खायला नाही, मग हे असं करायला लागल्यात, ते थाटच पाडायला लागल्यात खाली. तर यामध्ये ऊस आहे बघा, हे ऊस आहे बघा, हे ऊस लावलाय. त्यामध्ये आम्ही मक्का एक साईड मक्क लावलं. एक साईडला मक्का लावला, इकडं ऊस आहे. तर आणि थोडा ऊस लावलाय वैरणीसाठी, हे पण केलं. थोडा ऊस लावलाय, थोडा हत्ती गवत लावले. ते हत्ती गवतात पण असं आता एवढी कणसं मोडून घेणार, परत जाऊन फराळाचं करणार आहे. परत जाऊन जनावरांना 12:30-1 वाजते ना, तोपर्यंत मग त्यांना पाणी अजून पाजून वैरण टाकायची. आणि मग फराळ ते करून थोडासा आराम करायचा आणि परत उठून कामाला लागायचं संध्याकाळचं जनावरांचं. किंवा घरात पण असते काहीतर बारीक सारीक कामं, ते पण करावं लागतात. तर घरात आपण एकटंच काम करणार असलं की नाही, सगळी कामं एकट्यालाच बघावं लागतात. दुसरं कोणी आपल्याला करू लागणार नसलं की नाही, मग सगळं एकट्यानंच करावं लागतं. तर भरल्या आता घरी जाऊन ओतून यावं म्हणून चाललंय. बुडक्यातनंच कुरतडून टाकल्यात आणि ती सगळी
तर बघा मक्याचं उंदराने किती नुकसान केलंय. त्यामुळे इथं इथं हात मक्क ठेवलं नाही बघा, सगळं असं शेजानीच खाऊन टाकलं, कुरतडून टाकले. खालीच पाडल्यात सगळी कणसं मक्याची थाट. हे बघा कढीपत्ता. तर इथं नुकसान बरंच केलंय. इथं जरा सीताफळाचं झाड ती अडचण आहे, त्यामुळं नुकसान झाले. आता घरी जाऊन हे ओतून सोलायचं आहे. तर सोलून पण घ्यायचे आहेत ही कणसं. जेवढं होईल तेवढं आता सोलणार आहे. आणि परत आम्ही दोघंजण, मी आणि आमचे त्यांनी दोघंजण मिळून सोलणार आहे. तर बघा एवढे निघलेत आज, 2 बादल्या तर आहेत. तर इथं आमचं सगळं औषधं वगैरे सगळं ठेवतो ना, या खोलीत पाठीमागं आहे. तर यामध्येच आम्ही सगळं ठेवत असतो. तर इथंच आता म्हटलं सोलून घ्यावं सावलीला, घरात पण लय कचरा होतो ना. पडले. तर ऊन आहे बघा भरपूर. आता हे ठेवलंय, आता म्हटलं चला सोलायचं. तर मंडळी, तुमच्या इकडे पण असं असतंय का, कणसं आहेत का? तर बऱ्याच भागात वेगवेगळीच पुन्हा कणसं असतात. काही भागात पॉपकॉर्नचे असतात, काही भागात बेबीकॉर्न असतात, काही भागात साधं मक्क करतात. जे बी असतात ते भरड्याला ते वापरतात, ते मक्क पण करतात. तर आमच्या इकडे जास्त करून हेच मक्क करतात, कारण हे विकतात आणि हे जनावराला वैरणीसाठी. तर वैरणसुद्धा जनावराला घालताना हे घालायचं नाही, कारण ह्याच्यामुळं जनावरांना घास फिरत नाही म्हण त्यांचा, म्हणून हे घालायचं नाही. हे काढायचं, फक्त हे घालायचं. तर आम्हाला असं डॉक्टरांनी सांगितलं, ते घालू नका, कारण हे जर केसर जर आपण घातली तर जनावरांच्या पोटामध्ये गॅस धरतं किंवा त्याचा घास फिरत नाही, मग त्यांनी वैरण खात नाहीत. त्यासाठी हे काही घालायचं नाही, फक्त एवढंच घालायचं. तर चला, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता ही मला सगळी कणसं सोलून घ्यायची आहेत. तर आता खायला सुद्धा लय भारी लागतात हे. तुम्हाला म्हणजे आपण ह्याची भाजी पण बनवू शकतो. आणि खरं ही ह्याचा भाजीसाठी उपयोग. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब चॅनलला करा. ह्याच्या करतात मग भाजीमध्ये घालतात हे. मग रोज नवीन नवीन आलेले व्हिडिओ बघत जावा. खूप गोड लागतं, कारण आज एकादस आहे. नाही तर मी पहिला एक कणीस खातो आणि मग कामाला लागतो. खरं आज एकादस असल्यामुळे मी काही खाणार नाही. चला तर बाय बाय.